नमस्कार मंडळी, वेलकम बॅक टू माय चॅनल गपशप बँडेड. चला तर पाहूया श्री रामचरितमानस या पुस्तकाचा पुढचा भाग. या भेटीतील प्रेम कसे वर्णन करावे ते कविकुलाच्या कायावाच्या मनालाही अगम्य आहे. श्रीराम व भरत हे दोघे बंधू मन, बुद्धी, चित्त आणि अहंकार विसरून परमप्रेमाने भरून गेले होते. सांगा बरे, त्या श्रेष्ठ प्रेमाचे वर्णन कोण करू शकेल? कवीची बुद्धी कोणाच्या सावलीचे अनुसरण करू शकेल? कवीला तर अक्षर व अर्थ यांचेच खरे बळ असते. डोंबारी हा तालाच्या गतीवरच नाचत असतो. भरत व श्रीराम यांचे प्रेम अगम्य आहे. जिथे ब्रह्मदेव, विष्णू व महादेव हे मनानेही जाऊ शकत नाही, त्या प्रेमाचे वर्णन मी अल्पबुद्धीचा मनुष्य कसा करू शकेन? हरळीच्या दोरीने कुठे सुंदर राग वाजवता येईल काय? भरत आणि राम यांच्या भेटण्याची रीत पाहून देव घाबरले. त्यांच्या मनातील धाकधूक वाढली. देवगुरु बृहस्पतींनी त्यांना समजावले. तेव्हा कुठे ते मूर्ख सावध झाले आणि फुले उधळून प्रशंसा करू लागले. त्यानंतर श्रीराम प्रेमाने शत्रुघ्नाला व निषाद राजाला भेटले. प्रणाम करणाऱ्या लक्ष्मणाला भरत मोठ्या प्रेमाने भेटला. मग लक्ष्मण उचंबळून येऊन शत्रुघ्नाला भेटला. त्यानंतर त्याने निषाद राजाला आलिंगन दिले. मग भरत, शत्रुघ्न या दोन्ही भावांनी तेथे उपस्थित असलेल्या मुनींना प्रणाम केला आणि इच्छित आशीर्वाद मिळाल्याने ते आनंदित झाले. भरत व शत्रुघ्न प्रेमाचे भरते येऊन सीतेच्या चरणकमलांची धूळ मस्तकावर धारण करणाऱ्या तिला वारंवार प्रणाम करू लागले. सीतेने त्यांना उठवून त्यांच्या मस्तकास आपल्या करकमलांचा स्पर्श करून त्या दोघांना बसवून घेतले. सीतेने मनातल्या मनात आशीर्वाद दिला, कारण ते दोघे स्नेहात मग्न होते. त्यांना देहभान राहिले नव्हते. सीता ही सर्व प्रकारे आपल्या अनुकूल असल्याचे पाहून भरताची चिंता दूर झाली आणि त्याच्या मनातील कल्पित भय नाहीसे झाले. त्या प्रसंगी कोणी बोलत नव्हते की काही विचारत नव्हते. मन प्रेमाने भरून आल्यामुळे त्याची संकल्प, विकल्प व चांचल्याची गती थांबली. त्यावेळी निषादराज धीर धरून व हात जोडून प्रणाम करीत विनंती करू लागला, हे नाथ, मुनिवर्य वशिष्ठांच्या बरोबर सर्व माता, नगरवासी, सेवक, सेनापती, मंत्री हे सर्व तुमच्या वियोगाने व्याकुळ होऊन आले आहेत. गुरूंचे आगमन झाल्याचे ऐकून सद्गुण समुद्र श्रीरामांनी सीतेजवळ शत्रुघ्नाला ठेवले व ते परमवीर, धर्मधुरंधर, दीनदयाळू श्रीराम तत्क्षणी लगबगीने निघाले. गुरूंचे दर्शन झाल्याने राम लक्ष्मणांना प्रेमाची भरती आली आणि ते साष्टांग नमस्कार करू लागले. तेवढ्यात मुनिश्रेष्ठ वशिष्ठांनी त्यांना हृदयाशी कवटाळले आणि प्रेमाच्या भरात ते त्या दोघांना भेटले. मग प्रेमाने पुलकित होऊन निषाद राजाने आपले नाव सांगत दुरूनच वशिष्ठांना प्रणाम केला. वशिष्ठांनी तो रामाचा मित्र असल्याचे पाहून त्याला बळेच हृदयाशी धरले, जणू जमिनीवर लोळणाऱ्या प्रेमाला उचलून घेतले. श्री रघुनाथांची भक्ती ही सुंदर मांगल्याचे मूळ आहे, असे म्हणत स्तुती करीत देव आकाशातून फुले उधळू लागले. ते म्हणाले, या जगात या गुहासारखा कनिष्ठ जातीचा कोणीही नाही आणि वशिष्ठांच्या सारखा श्रेष्ठ कोण? तरीही निषादाला पाहून मुनिराज वशिष्ठ लक्ष्मणापेक्षा अधिक समजून त्याला आनंदाने भेटले. हा सर्व सीतापती श्री रामचंद्रांच्या भजनाचा प्रत्यक्ष प्रताप व प्रभाव होय. दयेची खान व सर्वज्ञ असलेल्या भगवान श्रीरामांनी सर्व लोक भेटण्यासाठी व्याकुळ झाल्याचे पाहिले. तेव्हा त्यांनी ज्याला ज्या भावनेने भेटायची अभिलाषा होती त्या सर्वांना त्यांच्या आवडीप्रमाणे लक्ष्मणासह एका क्षणात भेटून त्यांचे दुःख व मनातील दाह दूर केला. श्रीरामांसाठी ही गोष्ट काही कठीण नव्हती. ज्याप्रमाणे कोट्यवधी घड्यांमध्ये एकाच सूर्याचे वेगवेगळे प्रतिबिंब एकाच वेळी दिसते, त्याप्रमाणे श्रीराम सर्वांना एकदम भेटले. सर्व पुरवासी प्रेमाच्या उत्साहाने निषाद राजाला भेटले व त्याच्या भाग्याची प्रशंसा करू लागले. श्रीरामांनी सर्व माता दुःखी असल्याचे पाहिले. त्या जणू सुंदर लतांच्या ओळींवर हिमपात झाल्यासारख्या सुकून गेल्या होत्या. श्रीराम सर्वप्रथम कैकेयीला भेटले आणि सरळ स्वभावाने आणि भक्तीने त्यांनी तिच्या बुद्धीला शांत केले. मग तिच्या पाया पडून काल, कर्म व विधात्याच्या माथी सर्व दोष मारून श्रीरामांनी तिचे सांत्वन केले. नंतर श्री रघुनाथ सर्व मातांना भेटले. त्यांनी सर्वांना समजावून सांगितले, हे मातांनो, जग हे ईश्वराच्या अधीन आहे, म्हणून कुणालाही दोष देऊ नये.
नंतर श्रीराम व लक्ष्मण यांनी भरताबरोबर आलेल्या ब्राह्मण स्त्रियांच्या व गुरुपत्नी अरुंधतीच्या चरणांना वंदन केले आणि गंगा व गौरीसारख्या त्यांचा सन्मान केला. सर्वजणी आनंदाने व कोमलवाणीने आशीर्वाद देऊ लागले. मग दोघे बंधू हे सुमित्रेचे पाय धरून तिला बिलगले, जणू एखाद्या दरिद्री माणसाची संपत्तीशी भेट व्हावी. नंतर दोघा बंधूंनी कौसल्याच्या चरणी लोटांगण घातले. प्रेमामुळे त्यांचे शरीर विवल झाले होते. मातेने मोठ्या प्रेमाने त्यांना उराशी धरले आणि नेत्रातील प्रेमाश्रूंनी त्यांना स्नान घातले. त्या प्रसंगीचा हर्ष व विषाद यांचे वर्णन कवी कसा करणार? मुक्या माणसालाही पदार्थाची चव सांगता येईल काय? श्रीराम व लक्ष्मण यांनी कौसल्याला भेटल्यावर गुरूंना सांगितले की आश्रमात चला. तेव्हा वशिष्ठांची आज्ञा झाल्यावर अयोध्यावासी सर्व लोक पाणी निवाऱ्याची सोय पाहून उतरले. ब्राह्मण, मंत्री, माता, गुरु इत्यादी निवडक लोकांना घेऊन भरत, लक्ष्मण व श्रीराम हे पवित्र आश्रमाकडे निघाले. आजच्यासाठी धन्यवाद.